ॐ ज्ञानसिद्धं तपःसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धम् अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी आणि मादी अष्टाईश्वर संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या चिन्मयचरणी मनपूर्वक अभिवादन करून तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री घोषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आम्हा सर्वांचे आत्मोद्धारक सद्गुरु अप्पाजींच्या पावनचरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय बंधूंनो, आपण श्री विचार सागर या ग्रंथामध्ये चिंतन करत असताना काल अधिकारी वर्णन पाहिलं. अधिकारी वर्णनमध्ये काल ग्रंथाची महिमा पण पाहिली. हा ग्रंथ का लाभदायक आहे, कोणासाठी लाभदायक आहे वगैरे ते पाहून आता अधिकारी या ग्रंथाला कोण अधिकारी, तर काल आपण पाहिलो की ज्यांना संस्कृतचा अल्प ज्ञान आहे किंवा ज्ञान नाही आहे, संस्कृतचा ज्ञान नाही आहे परंतु जिज्ञासा आहे. काय? आत्मज्ञान करून घेण्याची जी जिज्ञासा आहे, तर त्यासाठी हिंदी भाषा जाणणारे जिज्ञासू असणारे या ग्रंथाला अधिकारी आहेत असं आपण पाहिलं. म्हणजे या ग्रंथ अध्ययन करतो. आता मुख्य अधिकारीचं लक्षण काय? अधिकारी कोण आहे? ग्रंथाचा अधिकारी झालं, पण वेदांताचा अधिकारी कोण आहे? तर ते आपण काल पाहत असताना काय पाहिलं? मलविक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान होई चव साधन सहित सो अधिकृत मतिमान, असं काल पाहिलं आपण. ते दोहा आहे. काय सांगतं? ज्यांचं मल आणि विक्षेप दोष गेलेला आहे, आवरण दोष राहिलेला आहे आणि चारी साधन सहित आहे, तो वेदांत या ग्रंथाला अधिकारी आहे. मलदोष म्हणजे मल म्हणजे पाप, ज्याला अध्यात्म आवडत नाही, संसारामध्येच रमलेला आहे, त्याच्यातच बुद्धी आहे, अजून कंटाळा नाही आहे, तो मलदोष असतो. विक्षेप दोष म्हणजे चंचलता. विक्षेप म्हणजे चंचलता, ज्याच्याकडे अजून चंचलता आहे, इकडे तिकडे दोन्हीकडे वाहतं मग, तर त्याला विक्षेप दोष म्हणतात. मलदोष निष्काम कर्म केल्यामुळे दूर होतो आणि विक्षेप दोष उपासना केल्याने दूर होतो. तर काल आपण पाहिलं आहे. आणि त्याच्यानंतर चार साधनाचे चिंतन करत होतो. चार साधन, चव साधन सहित नर सो अधिकृत मतिमान, म्हणजे तिथे चार साधन सांगितले. कुठले साधन? मग त्यांनी वर्णन केलं की प्रथम विवेक वैराग्य पुनी समाधी षट संपत्ती काही चतुर्थ मुमुक्षुता ये चव साधन सत्ती. पाहिला आपण का? नाव विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती. समाधी, शम आदि षट, षट म्हणजे सहा. शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा, हे सहा जे आहेत त्याला समाधी षट संपत्ती म्हणतात. जसं तुमची संपत्ती काय आहे विचारलं मी, काय सांगणार आहे तुम्ही? माझ्याकडे एवढं बँक बॅलन्स आहे, एवढं सोनं आहे, एवढं घर आहे, एवढं मुलं आहे, एवढे परिवार आहे, एवढी ओळखी आहे, ही संपत्ती आपण लौकिकच सांगतो. पण इथे अध्यात्मामध्ये संपत्ती म्हणजे काय?
शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा यांना षट संपत्ती म्हणतात. त्याचं वर्णन पुढे विस्तारात येणार आहे. आता आपण काल पाहिलो विवेक कशाला म्हणायचं. काल सांगितलं आपण संस्कृतचं विच धातूवरून विवेक शब्द बनलेला आहे. आणि विवेक म्हणजे सामान्यपणे सगळ्यांना विवेक बुद्धी असते की काय खावं, काय पाहावं, कुठं जावं, काय नेसावं, पैसे कसं खर्च करावं, सगळ्यांना विवेक आहे. पण तो विवेक इथं न घेता इथं विवेक म्हणजे काय, नित्य अनित्य विवेक सुरुवातीला, नंतर आत्मा अनात्मा विवेक. नित्य काय हो, हा नेहमी जो राहतो ते नित्य आहे. मग काय नित्य आहे, घर नित्य आहे, शरीर नित्य आहे, मन काय नित्य आहे, एकच नित्य आहे. हे सगळं अनित्य आहे. जे व्यावहारिक सांसारिक व्यवहार जे करतो ते सर्व अनित्य आहे. मग या अनित्याच्या पाठीमागं न लागणे म्हणजे काय, आत्मा अविनाशी अचल जगताते प्रतिकूल ऐसा ज्ञान विवेक है सब साधन का मूल. हे थोडे काय म्हणतो आपण, जसे तोंडपाठ करायला पाहिजे, आवड असेल तर त्याला जास्त अजून जरा कसं आहे, श्लोकामध्ये काय असतो, प्रत्येक शब्द असतो ना, शब्द क्लेरिफाय करतो. आता तिथे काय होतं, अधिकारी मला विक्षेप जागे नाही किंतु एक ज्ञान वही चव साधन सहित सो अधिकृत मतिमान. हे जर तोंडपाठ असेल, कुठला स्किप होत नाही. मला विक्षेप जागे नाही किंतु एक अज्ञान वही चव साधन सहित सो अधिकृत. म्हणजे हे शब्द जर डोक्यात असेल एक्सप्लेन करताय. तसं इथं काय, आत्मा अविनाशी अचल जगताते प्रतिकूल ऐसा ज्ञान विवेक है सब साधन का मूल. म्हणजे इथं काय, आत्मा कसा आहे, अविनाशी अचल आहे. अविनाशी नाश, काल पाहिलं आपण, नाश कुठलं होतं, देशकृत कालकृत वस्तुकृत. जो परिच्छिन्न आहे त्याचा नाश होतो. देशाने सीमित आहे, कालाने सीमित आहे, वस्तूने सीमित आहे, त्याचा नाश होतो. आत्मा कसा आहे, तसं नाही, तो अविनाशी आहे. का, तो देशाच्या पकडमध्ये येत नाही, कालाच्या पकडमध्ये येत नाही, वस्तूच्या पकडमध्ये, सगळ्याकडे व्यापक आहे. तो विनाश आहे. अचल आहे. अचल म्हणजे काय, संसार चलायमान आहे की नाही, प्रपंच. काल जसं होतं आज आहे का, आपलं शरीर तसं आहे का, आपलं मन तसं आहे का, आपली बुद्धी तशी आहे का, बदलतच राहते. प्रत्येक क्षणी आपलं डीके म्हणतो इंग्लिशमध्ये, काय क्षीण होत चाललेलं आहे. मृत्यूच्या जवळजवळ शरीर चाललेलंच आहे. पण आपल्याला काय वाटतं, अजून मी नवीन ताजा तवानच आहे असं वाटतं. पण प्रत्येक क्षणी झीज होत चाललेली आहे. तर ही चलायमान आहे. प्रपंच कसं आहे, थांबत नाही. कोणी थांबवतो म्हणलं तरी थांबत नाही. तर हे नाशवंत आहे, चलायमान जग आहे. आत्मा कसा आहे, अविनाशी अचल आहे. असं जो जाणतो तो विवेकी. आणि पुढे काय, सब साधन का मूल. हे जे विवेक आहे सगळ्या साधनाला मूल आहे. हे असेल तरच पुढचं सगळं आहे, हे नसेल तर पुढचं नसतो. आपण काल टीका पाहत असताना कुठपर्यंत आलो होतो, घेतलं का टीका आपण काल घेतलंय, कुठपर्यंत आलो होतो, त्या टिप्पणीपर्यंत आलो होतो. विवेक नहीं होवे तो उत्तर साधन होवे नहीं, याते वैराग्य समाधि षट संपत्ति और मोक्षता इनका हेतु विवेक है. म्हणजे वैराग्य समाधि षट संपत्ति मुमुक्षुता हे जर पाहिजे असेल तर काय पाहिजे, विवेक पाहिजे. आता विवेकवर 12 नंबर टिप्पणी दिलेली. आम्हाला विवेक आहे की नाही, आपण जे इथं बसलो विवेक आहे. कसं आहे ते सांगतात बघा. यह शंका है. कोणी शंका केलं, काय, विजिगीषु पंडित म्हणजे काय, अन्यों को जीतने की इच्छा वाले जो पंडित है तिनको भी आत्मा नित्य है और आत्मा से भिन्न देहादि प्रपंच रूप अनात्मा अनित्य है. इस आकार वाला भेद ज्ञान रूप विवेक होवे है. पुस्तकामध्ये वाचलो, काय बाहेरच्यांना पण सांगा, अरे त्यांना पण माहित आहे काय, कुणाच्या मृत्यू काय मैतीला गेलं, चाललेलं असतं बघा, काय तुमचं अंतिम क्रिया जात काय बोलत असता तो,
हे काय खरं नाही बघा, हेच खरं आहे बघा, ही आपली खरी जागा आहे म्हणतो की नाही. बुद्धी आहे पण का वळत नाही? वैराग्य नाही, तात्पुरतं स्मशान वैराग्य म्हणतात त्याला. स्मशानात असेपर्यंत वैराग्य आहे, घरी आले की परत कुठे आहे? पोळी पुरणपोळी चालू होतो परत. ओके. तर इथे काय सांगत आहेत की जर पुस्तकात वाचलं काय विवेकाचं, आता आपण लक्षण वाचलं की नाही, हे दुसऱ्यांना पण द्या वाचायला. वाचलं ते, त्यांना पण ज्ञान झालं काय आत्मा एक नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे. असं झाल्यानंतर सुद्धा काय, सो विवेक वैराग्य से आदि लेके उत्तर साधनों का हेतु ही कैसे होता नहीं, क्या का यह समाधान. म्हणजे त्याला ज्ञान का होत नाही, वैराग्य का होत नाही? स्मशानाला जाऊन आल्यानंतर सुद्धा तात्पुरत असतं, नंतर वैराग्य का होत नाही? उत्तर देतात पा, यह समाधान है. उक्त विजिगिषु पंडितन को यद्यपि शास्त्र के अभ्यास से विवेक ज्ञान होवे है, तथापि तो सो निष्काम कर्म उपासना से शुद्ध रहित मलिन अंतःकरण देश विषय उदय होवे है. म्हणजे काय, हा जो पंडित आहे हा शास्त्र अभ्यास करून याचं लक्षण कळालं काय, नित्य नित्य आत्मा एकच नित्य, बाकी सगळं अनित्य, हे त्याला कळालं. परंतु वैराग्य काय येत नाही त्याला, तर सांगतात की त्याचं अंतःकरण जो आहे ना तो शुद्ध झालेला नाही. मलिन अंतःकरण देश विषय उदय होवे. म्हणजे काय, अंतःकरण शुद्ध नसेल ना, तुमचं काय शेत असतो की नाही, शेतामध्ये तुम्ही नांगरणी केली नाही, व्यवस्थित शेत तयार केलं नाही, काय ते तुमचा गवत काढलं नाही, तण काढलं नाही, तर त्याच्यात जर दगडभूमीमध्ये किंवा खूप साऱ्या रसायनामुळे विषबाधा झालेली जी भूमी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बी पेरला, झाड येईल का? तशी गती आहे म्हणायची. ती बीज आहे काय, विवेकरूपी बीज आहे, पण जसं शेत बरोबर नाही तसं अंतःकरण जर शुद्ध नसेल तर हे किती वेळा ऐकलं तरी त्याला वैराग्य येत नाही. पुढे सांगतात ते उदाहरण देतात. अन्य देश से उखाड़ी के जल संबंध रहित उषर भूमि विषय गाड़े हुए कदली वृक्ष की न्यायी वैराग्य आदि उत्तर साधन रूप अन्य वृक्षों की परंपरा का हेतु नहीं होवे है, किंतु वह विवेक चित्रांगद की न्यायी और चित्रामृत की न्यायी और चित्राग्नि की न्यायी वाणी मात्र का किया होने ते अविवेक ही है. काय सांगतात, तुम्हाला केळीचं झाड माहिती आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे आपल्याला. केळीच्या झाडाचे बिया असतात का? कोण आहे शेतकरी? शेतकरी नाही, शेत आहे, शेतकरी नाही. जे केळीचं झाड असतो त्याच्या बुंदा जो खाली बेस जवळ छोटे छोटे रोपटे येतात, बीजा नसतात, ते रोपटे उपटून दुसऱ्या जागी लावायचं असतं, मग ते मोठं केळीचं झाड होतं. म्हणजे मुख्य जो केळीचं झाड आहे तो विवेक, त्याच्या बाजूला जे छोटे छोटे रोपटे होतात ते वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता. मग ते जेव्हा रोपटे होतात त्यांना उपटून दुसरीकडे लावायचं असतं, मग ते मोठं होतं. तसं इथं उदाहरण देतात, जर विवेक आहे ते रोपटे आले पण त्याला उपटून जर तुम्ही वाळवंटात लावला, जगेल का झाड? वाढेल का? जगणारच नाही पहिली गोष्ट. तसं इथे काय, तो अभ्यास केला, पुस्तक वाचला, आपण पण पुस्तक वाचलो, जप नाही, तप नाही, अंतःकरण शुद्ध नाही, परत जे काय लोकांना लुटायचं, शिव्या द्यायचं, जे नको ते कलर, तर काय होतं, असं होतं. काय होतं, त्याला वैराग्यादी पुढचे साधन उत्पन्न होणार नाही. मग त्यांनी उदाहरण दिले, किंतु वह विवेक चित्रांगद की न्यायी, चित्रामृत की न्यायी, चित्राग्नि की न्यायी, म्हणजे चित्रातलं अमृत. ते फोटो पोस्टरवर असतात बघा, खूप सुंदर सुंदर फळं, सुंदर सुंदर तुमचे काय डिशेस, असं की नाही, त्याच्यात पोट भरतं का? पोट भरतं? पोस्टर मधलं फळं खाऊ शकता का?
पोस्टरमध्ये खाद्य मिळेल का, पोट भरेल का, किंवा पोस्टरमध्ये अग्नी लागलेला आहे, चित्राग्नी म्हणले ना, अग्नीचं चित्र आहे. ते अग्निचित्रामुळे काय भाजी बिजी बनवू शकतात, स्वयंपाक बनवू शकतात त्या अग्नी, किंवा त्या अग्नीने घर जळेल का, नाही आहे. त्याप्रमाणे हा सुद्धा जर विवेक नुसतं पुस्तकी विवेक जर असेल तर त्याला पुढे वैराग्यादी होणार नाही. यासाठी काय सांगतात पहा, शुद्ध युक्त अंतःकरण देश विषय उदय भया जो विवेक, सो सजल सरस भूमि विषय गाड़े हुए कदली वृक्ष की न्यायी, वैराग्यादि उत्तर साधन रूप अन्य वृक्षण की परंपरा का हेतु होवे है. म्हणजे जर शुद्ध अंतःकरण असेल, जप तप करून मन जर शुद्ध झालेलं असेल तर त्यांनी जर हे ज्ञान झाला तर पुढे वैराग्य येतो. वैराग्यानंतर शमदमादी येतात. याते शुद्ध चित्त रूप भूमि विषय उदय भया जो विवेक, सो वैराग्य का असाधारण कारण आहे. म्हणजे वैराग्य यायला असाधारण कारण काय, साधारण कारण आणि असाधारण कारण असे असतात. पुढे येणार आहे तो. कुठलंही कार्य व्हायला 9 कारण पाहिजे, पुढे येणार आहे ते. तर इथे भांडी गरम व्हायला, भाजी बनायला काय काय कारण आहे. जेवणात भाजी बनवते की नाही, चपाती बनवतात, चपाती बनवायला काय काय कारण आहे. पण मुख्य कारण काय आहे, अग्नी. अग्नीच नाही तर तुमचं पोळीच बनणार नाही, ओके नाही. तसं इथे काय सांगितलं आहे, वैराग्य येण्यासाठी मुख्य असाधारण कारण काय आहे ते म्हणजे शुद्ध अंतःकरण. इस रीति से उत्तर साधन का पूर्व साधन निमित्त कारण है और शुद्ध अंतःकरण रूप भूमि का सर्व का उपादान कारण है. ताते मुमुक्षु पुरुष को चित्त शुद्धि पूर्वक विवेक संपादन करना योग्य है. हे स्टेटमेंट देतात नाही, अंडरलाइन करायचे. मुमुक्षु पुरुष को चित्त शुद्धि पूर्वक विवेक संपादन करना योग्य है. म्हणजे इकडे येण्यापूर्वी, या हे शास्त्र चिंतन करण्यापूर्वी अगोदर त्यांनी काय काय केलं असलं पाहिजे, जप तप केलं असलं पाहिजे, उपासना केली असली पाहिजे, मन संसारातून विटलं पाहिजे, नको बाबा वाटलं पाहिजे, याच्यात काय सुख नाही आहे. मग तो इकडं आलं तर ते काय होतं, फलीभूत होतो. तर याच्यामध्ये पुढे जायचं. इथे चित्तशुद्धीवर विशेष रूपाने, जर तुम्हाला विशेष माहिती पाहिजे तर इथे दिलेले आहे, परमार्थाचे मार्गदर्शन करणाऱ्यावर अटळ विश्वास याचे नाव चित्तशुद्धी. चित्तशुद्धी म्हणजे काय, जो समोर बसलेला, ज्याच्यावर गुरु मानून आपण आलेला आहे, तो अगदी जे सांगतो ते त्यावर 100% विश्वास आहे. येत असेल तर चित्तशुद्धी झालं याचा अर्थ. जर येत नसेल तर चित्तशुद्धी अजून झालेलं नाही. इतर साधनांनी कार्यच होत नाही आणि ज्ञानाशिवाय गत्यंतरच नाही, याचंच नाव चित्तशुद्धी. म्हणजे काय, बाकी काही केलं, जप केलं, तप केलं, ध्यान केलं, जे केलं तरी मला जे पाहिजे ते मिळणार नाही त्याच्याने. आणि कशाने मिळेल, ज्ञानाशिवाय गत्यंतरच नाही, असं ज्याचं ठाम झालेलं आहे, समजायचं की त्याचं चित्तशुद्धी झालेलं आहे. असं सांगून तिथे देतात ते, प्रपंचाला वित्त पाहिजे, प्रकृतीला पित्त पाहिजे, परमार्थाला चित्त पाहिजे. चित्त बसला इथं आणि बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट होऊ नये. इथं आहे म्हणजे इथंच जर शब्दावरच चित्त असेल तर जास्त कळतो. इथे अपने संबंधी का संबंध, परंपरा संबंध. इथे कदळी वृक्षाचे दृष्टांत देण्यास कारण की हे वृक्ष बी नसतात, म्हणून रोपटे उकडून लावावे लागतात आणि ते पुन्हा 3-4 झाड उत्पन्न करतो. ते झाड त्या 3-4 झाडाला कारण असतो, म्हणून इथे काय कदळी वृक्ष दिलेला आहे.
त्या 3-4 रोपटाला कारण मोठा जो झाड आहे, म्हणून इथे कदली वृक्ष म्हणजे केळीचं झाड असं उदाहरण दिले. कळलं का? विवेक मध्ये काय शंका आहे कोणाला? क्लिअर आहे विवेक? पुढे जायचं. वैराग्य. अथ वैराग्य लक्षण दोहा. ब्रह्मलोक लो भोग जो चहे सबन को त्याग, वेद अर्थ ज्ञाता मुनी कहत ताही वैराग. वैराग्य कशाला म्हणायचो? ब्रह्मलोक लो भोग जो, फक्त इथले भोग नव्हे. इथले भोग काय साधा आहेत? इथले भोग एकदम साधे आहेत. तैत्तिरीय उपनिषद मध्ये आलेलं आहे, भरपूर आयुष्य असावं, भरपूर. या पृथ्वीचा राजा असावा. पृथ्वीचा, फक्त एकादशीचा नव्हे, पृथ्वीचा राजा असावा, युवा असावा, इंद्रिय बलवान असावे, बुद्धी असावा, संपत्ती असावे, स्त्री असावं, सगळं भोग असल्यावर जो सुख आहे त्या सुखाचा एक अंश आहे तो त्याचा कोटी अंश ब्रह्मानंद आहे. आणि तिथं सिरीज दिलेलं आहे काय, याच्यापेक्षा वरचे लोक असे अनेक लोक आहेत. शेवटचा लोक ब्रह्मलोक आहे. सर्वात शेवटचा लोक ब्रह्मलोक. म्हणूनच ते म्हणाले काय, ब्रह्मलोक लो भोग जो चहे सबन को त्याग. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जितके काही भोग आहेत ते भोगाला नको, म्हणून जो त्याग करतो त्याला काय म्हणतात? वैराग्य. वैराग्यावर एकाने खूप छान सांगितले की समोर वस्तू भोगण्याची ताकद असावं, वस्तू समोर उपलब्ध असावं तरी भोगू नये, त्याला वैराग्य म्हणतात. आम्ही काय नाही म्हणून सोडणारे लोक आहे. तू का खात नाही घरात नाही, तो वैराग्य नव्हे. आरोग्य छान असावं, भूक लागलेली असावं, वस्तू समोर असावं तरी नको म्हणा. वैराग्य कधी येतो? दोष दर्शनम बीजम. वैराग्याला काय? दोष आहे. तुम्ही 2-4 दिवस उपवास केलाय, जेवण काहीच मिळालं नाहीये, इतकं कडकडून भूक लागलेली आहे, आणि कोणीतरी समोर येऊन तुमच्या समोर खीर ठेवली, खीर दुधाची खीर. खूप भूक लागली, 3-4 दिवस जेवणच नाही. पहा तुम्ही, खूप तहान लागलं ना, समुद्रच पिऊ का वाटतं. असं वाटलं कधी? खूप तहान लागावं उन्हाळ्यामध्ये, पाणीच भेटलं नाही समजा 1-2 तास तहान लागल्यानंतर सुद्धा, मग काय आता समुद्र मिळाला तर समुद्रच पिऊ असं भावना होते. तसं इथं कडकडून भूक लागली आणि तुमच्या समोर आणून ठेवलं खीर आणि सांगितलं की तुम्ही प्यायला गेलात ते खीर. अरे थांब म्हणले. काय झालं? त्या खीरमध्ये विष आहे म्हणले. पिणार का? खूप भूक लागली, का पित नाही? पिला तर मरण. दोष दिसला की नाही त्याच्यामध्ये? तसं प्रत्येक गोष्टीमध्ये दोष दिसला पाहिजे. प्रापंचिक गोष्टीमध्ये काय दोष? अनित्य आहे, अशुची आहे, हो की नाही? हो, अनित्य आहे की नाही? आपण जे काही घर अनित्य आहे, शरीर अनित्य आहे, पत्नी अनित्य आहे, पुत्र अनित्य आहे, सगळं अनित्य आहे की नाही? आणि ते सगळं अशुची म्हणजे काय? अस्वच्छ आहे. जेवण स्वच्छ आहे. स्वयंपाक घरात जा, काय काय होतं प्रोसेस पहा. बिस्किट करणाऱ्या दुकानात हे फॅक्टरीत जा, तिथे जाऊन पाहिलं तर बिस्किट कधी खाणारच नाही. चप्पल नाही तुडवतात ते मजूर जे आहेत ते तंबाखू खाऊन तिथंच फेकतात, घाम गळतो. हा, म्हणूनच टेस्ट येतो. जो जातो ना, म्हणून स्वयंपाक घरी जाऊन जेवणारा स्वयंपाक घरी जाऊ नये. बघा बायका केस दिसायचं की नाही, कधीतरी एकदा केस आलं तर आपण टाकतो. ते काय काय टाकतात काय माहिती. अप्पाजी थट्ट्याने ते उदाहरण सांगत असतात काय की जावेला खीर खूप आवडत होतं म्हणे. सासूबाई घरी बोलवली, त्याच्यासाठी खीर बनवली. ते बिचारी खीर बनवत असताना तिला सर्दी झालं होतं.
सर्दी झालं होतं. हा ती स्वयंपाक करत असताना पाहत होता आणि जोरात शिंकली आणि त्याच्यात पडलं ते घाण आणि ती बनवली आणि बसला जावई. तो वाढायला गेला, खीर खात नाही म्हणलं. पाहिलंय ना तो म्हणतो तुम्हाला खीर तरी आवडतं, मी इतकं प्रेमाने बनवलं, खीर खात का नाही म्हणते. नाही नाही मी आज माझा उपवास आहे, खीर बद्दल मला उपवास आहे, खीर नको म्हणून तो खा म्हणते. खाईल का तो? दोष आहे की नाही? तसं दोष आपल्याला अजून दिसलं नाही. अजून अजून आपल्याला माझी बायको माझ्याशिवाय जेवत नाही, माझ्याशिवाय झोपत नाही, काय 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 कल्पना आहे. माझे पोरं माझ्यावर खूप प्रेम करतात. अरे प्रेम केलं असतं तर तुम्हाला सोडून राहिलेच नसते. गेले की नाही शाळेला? नवीन बाळ बघा, शाळेत जायला नको होतं की नाही? आईला सोडून जातच नाही तो. एकदा गेला परत यायला नको म्हणतो. म्हणजे हे दोष दिसलं पाहिजे. जोपर्यंत दोष दिसत नाही तोपर्यंत वैराग्य येत नाही. का? हे सगळं नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही आहे. किती आता तुमची गाडी नवीन घेतलं बाबा, किती दिवस? 9 दिवस पुसतात. नव्याचे 9 दिवस. 10व्या दिवशी पुसणार कोणी नसतं. कुठलीही गोष्ट घ्या, नवीन कापड, नवीन शर्ट घातला, पहिल्या दिवशी अगदी असं असं करतो आपण. 4 वेळा नेसलं, त्याला इस्त्री नाही काही. असे संसारिक सगळ्या भोगमध्ये काय अनित्यता आहे, अशुद्धी आहे आणि आपल्याला दुःखातच पाडतात. ओके. जेवण गोड लागतं म्हणून जर जास्त गुलाबजामुन सगळे गोड गोड खाल्लं, डायबिटीज. जास्त मीठ खाल्लं, बीपी. जास्त तेलकट खाल्लं, हार्ट. ओके नाही? कुठलंही घ्या गोष्ट, प्रत्येक संसारामधील गोष्ट काय दुःख देणार आहे. दुःख, अनित्य, अशुची हे 3 दोष असल्यामुळे या ब्रह्मलोकापर्यंत सर्व गोष्टी. म्हणून नचिकेता समोर ठेवला यमाने. कठोपनिषदमध्ये येतो, नचिकेता समोर तुला हजारो नाही लाखो वर्ष आयुष्य देतो, पूर्ण 3 लोकांचा अधिपती बनवतो, जे पाहिजे तुला देतो, पण हे मागू नको म्हणला तो, हे विचारू नको प्रश्न म्हणला. पण नचिकेत काय आहे ते? नचिकेताचा प्रश्न होता की मृत्यूनंतर काही लोक म्हणतात असतो, काही लोक म्हणतात नसतो. मी असतो नसतो काय आहे नेमकं, मृत्यूनंतर काय खरं आहे, हे प्रश्न विचारल्यानंतर यमधर्माने सांगितलं की तू हे प्रश्न विचारू नको, मी तुला काय देतो, पूर्ण 3 लोकांचा अधिपती, आयुष्य, संपत्ती, सगळं सगळं देतो. तो म्हणला मी वजन केलं पारड्यामध्ये, पण हे प्रश्नच जास्त वजन वाटतो म्हणतात, मला याचंच उत्तर पाहिजे म्हणतात. मग यमाने कृपा करून त्याला ते उपदेश दिला, ते वगैरे आहे. म्हणजे काय, असं वैराग्य पाहिजे. आपण थोडं काय हो, उद्या गावाला जायचंय मला, आज येणार नाही, काय उद्या क्लासला येणार नाही, हे आमचं वैराग्य. ओके नाही? आज घरी पाहुणे आले, हे झालं, 100 कारण सांगतो ना, वैराग्य नाही आहे. आलं बोलायचं 7 ते 8 यायचं नाही कोणी, अगोदरच प्लॅन करून बसायचं 7 ते 8 कोणी यायचं नाही. येणार असता मी भेटणार नाही, आला त्यांना पण घेऊन यायचे. म्हणजे ती जिज्ञासा, याच्याबद्दल जे तीव्रता असते, त्याच्यावर जे वैराग्य असतं त्याला वैराग्य म्हणतात. पुढे पहा, कळालं हे वैराग्य? वैराग्य खूप आहे. घर सोडणं वैराग्य हो का? घर 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 सोडणं वैराग्य आहे का? भरपूर काही एक्स्ट्रा डाटा आहे, आपण वाचूया नंतर. वैराग्य परमानुभव बोधे ग्रंथामध्ये 6 लेवल सांगितले वैराग्याचे. पहिलं वैराग्य लेवल आहे की घर सोडणं, सर्वात कनिष्ठ वैराग्य, सर्वात कनिष्ठ. शेवटी गुणगंध वैराग्य म्हणून आहे. म्हणजे काय, मी ब्रह्म आहे हे म्हणायचं सुद्धा सोडणं. ब्रह्म आहेच की तू, कशाला म्हणतो? टांगेवाल्याचं उदाहरण देतात. टांगेवाला चालला होता म्हणे, पाठीमागे एक साधू बसला होता, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी चालू केला होता तो जप.
तो टांगेवाला ऐकला परेशान झाला. तो म्हटला, मी टांगेवाला चालू केला. तो साधू थांबला. म्हणे, तू टांगेवाला, टांगा चालू लागला टांगेवाला, मग कशाला म्हणतो टांगेवाला? मग तू ब्रह्म आहे, मग परत कशाला ब्रह्म म्हणतो रे? टांगेवाला सुद्धा किती बुद्धिमान आहे की. तसं शेवटी मी ब्रह्म आहे म्हणतो. ब्रह्म आहे, ज्ञानी झालो म्हणून सुद्धा सोडणं हे गुणगंध वैराग्य म्हणून तिथे येतो. ते खूप गहन आहे. आता इथे पहा, अथ शमादी षटनाम. आता शमादी षटनाम सांगतात पहा. शम दम श्रद्धा तिसरी समाधान उपराम छठी तितिक्षा जानिये भिन्न भिन्न यह नाम. शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा हे 6 शमादी षट संपत्ती आहेत. त्याच्यामध्ये अथ शम लक्षण पहा. मन विषयन ते रोकनो शमतिही कहत सुधीर. इंद्रिय गण को रोकनो दम भाकत बुधवीर. काय सांगत आहे? मनाला विषयापासून रोखणे याला काय म्हणतात? शम. काय हो? मनाला आता इथं बसल्या ठिकाणी घरी जाऊ म्हणतो, हे करू म्हणतो, ते करू म्हणतो, ते जप करताना काय काय आठवतो, काही असं त्याला रोखणे, मनाला विषयापासून रोखणे त्याला काय म्हणतात? शम. इंद्रिय गण की रोकनो दम भाकत बुधवीर, म्हणजे विषयाला इंद्रियापासून रोखणे. इंद्रिय कोणाच्या कंट्रोलमध्ये? मनाच्या कंट्रोलमध्ये, हो की नाही? इंद्रिय पाहून सुद्धा पाहणे पाहिलं तरच होतो की नाही? आता बसल्या ठिकाणी भज्या तळायचा वास येऊ लागला तर काय वाटतं? किचनकडे जावं आणि खा वाटतं की नाही? जोपर्यंत त्या इंद्रियाला येत नाही तोपर्यंत इच्छा होत नाही. मग ते रोखणं, इंद्रियापासून पण रोखणं आणि नंतर मनापासून पण रोखणं. मनाने रोखणे याला शम काय म्हणतात? शम. आणि इंद्रियाला, इंद्रियांचं दमन, मनाचं शमन, असं लक्षात ठेवायचं. कन्फ्युज होतं नाही. इंद्रियांचं दमन, मनाचं शमन. रोकणं वर 13 नंबर टिप्पणी आहे. जो रंग कल्ली रहित काच विषय मुख के देखे हुए नेत्र की वृत्ती बाहर निकस जाती है. म्हणजे रोकणं म्हणजे काय ते सांगत आहेत. तुमचा आरसा असतो की नाही? आरसाच्या पाठीमाग काय असतो? पारस म्हणा, काय पारा म्हणा, काय ते असतो. पारा असतो की नाही? समजा पारा नाहीये, ट्रान्सपरंट असेल तर काय होतं? बाहेरचं दिसतो की नाही? तसं आहे म्हणे इथे. जर आपण रोखलं नाही तर काय होतं? इथे मुख के देखे हुए नेत्र की वृत्ति बाहर निकल जाती है, तैसे इंद्रिय रूप द्वार के विषयनते निरोध रूप दम विना मन का निरोध रूप शम सिद्धी होवे नाही. म्हणजे इंद्रिय पार गेलं मन तर कसं मनाला रोखणार आहे? तर त्यामुळे दम विना मन का निरोध रूप शम सिद्धि होवे नहीं. और लगाम के पकड़े विना अश्व की न्याय मन के निरोध रूप शम विना इंद्रियन का निरोध रूप दम सिद्ध होवे नाही. म्हणजे दोन्ही एकमेकावर इंटरडिपेंडंट आहे. मनावर इंद्रिय डिपेंड आहे, इंद्रियावर मन डिपेंड आहे. दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे. कसं? मन म्हणजे ते लगाम असल्यासारखं. घोड्याला लगाम असतो की नाही? घोडे म्हणजे इंद्रिय, त्याला रोखतो की नाही? हो की नाही? आणि ते उदाहरण तिथे दुसरं उदाहरण दिले. जसं काच मध्ये जर काय पाठीमागे काही कलर वगैरे नसेल तर ट्रान्सपरंट कसा होतो तो, तसं इंद्रिय द्वारा मन बाहेर जातो. आणि इथं मन नसेल तर इंद्रिय कंट्रोलमध्ये येत नाही, इंद्रिय कंट्रोलमध्ये असेल तर मन कंट्रोलमध्ये येत नाही. याते शमदम की परस्पर अपेक्षा आहे. हे दोघांची अपेक्षा आहे. तुम्ही सिद्धार्थ स्वामीचं चरित्र ऐकता ना, वाचता, त्याच्यात हे आलेलं आहे. सिद्धार्थ स्वामीजींच्या चरित्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये कबीरदासाला सिद्धार्थ स्वामीजी प्रश्न विचारतात. ज्ञान साध्य मोक्ष कारणे विवेकची पुरे इतर साधने कासया साधावी. प्रश्न विचारतात. ज्ञानासाठी मोक्ष विवेक एवढंच बस ना, बाकीचं हे शब्दामध्ये काय गरज आहे? असं म्हटल्यानंतर वैराग्य नसता विवेक न राहे, इंद्रिय निग्रहाने मनोजय, म्हणून क्षमाशी दमाचे सहाय्य, ऐसे एकाशी एक आश्रय म्हणून पाहिजे सर्वही. 54वी ओवी आहे. म्हणजे सिद्धार्थ स्वामीजींच्या अध्यायात कुठलंही स्किप झालेलं नाही चरित्रामध्ये.
तर इथे काय सांगितलं की एकमेकांचं अवलंबन आहे. तैसे सारी षट संपत्ति की परस्पर अपेक्षा है, सो आगे 20वें दोहा के टिप्पण में कहेंगे. पुढंच आहे, पुढच्या पेजवरच येणार आहे. शमाला दमाचा कसा उपयोग आहे, दमाला श्रद्धाचा कसा उपयोग आहे, श्रद्धाचा समाधान, उपरती, तितिक्षा, हे एकमेकावर इंटरडिपेंडंट कसे आहेत ते पुढे सांगणार आहेत. तर इथं कळालं का हो? शमदम कळाले. शम म्हणजे मनाला विषयापासून रोखणे, दम म्हणजे इंद्रियांना विषयापासून रोखणे. पुढे पहा, अथ श्रद्धा समाधान लक्षण. श्रद्धा काय हो? सत्य वेद गुरु वाक्य है, श्रद्धा अस विश्वास, समाधान ताकू कहत, मन विक्षेप को नाश. श्रद्धा कशाला म्हणायचो? गुरु शास्त्र वचनेषु विश्वास श्रद्धा. संस्कृत मध्ये गुरु शास्त्र वचनेषु विश्वास श्रद्धा. हा, गुरु जो सांगतो तेच खरं. हे काय नाही, पाणी आहे. ही परीक्षा करतात असे. अर्जुनाला पण परीक्षा केली म्हणे श्रीकृष्ण भगवंताने. जे म्हणतो कृष्ण भगवान जे म्हणतो त्याला हो म्हणायचं. मग असे गुरु परीक्षा करत मुद्दाम करत असतात. कोणी एकटा आला होता म्हणे, दीक्षा द्या मला. हो, दीक्षा देऊ. मग त्याला काय म्हणालं, मी जे तू ये उद्या, मी जे करतो ते नुसतं पाहायचं, थांबून काय बोलायचं नाही. काय मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, थांबून पाहतो. त्याने काय केलंय, बकेट असतो की नाही, बकेटला बोर्डच नव्हता, कापलेला होता तो. त्याला दोरी बांधली आणि विहिरीत टाकायचे आणि वडायचे, परत टाकायचे, वडायचे. असे 2-3 वेळा केले. तो थांबा, मूर्ख काय का माणूस, पाणी बोर्डच नाहीये, कसं काय पाणी आहे, टाकतो कशाला, हे करतो कशाला. जाऊन म्हणला, काय गोष्टी तुम्हाला एवढं पण कळत नाही, त्याचं बोर्ड नाहीये पाणी, जा घरी जा म्हणते. घरी काय झालं, तुला काय सांगितलं होतं मी, फक्त पाहायचं. मला नाही का ते, तुझं श्रद्धा पाहण्यासाठी केलं मी, जा म्हणते. श्रद्धा नाही आहे तर ते श्रद्धा खूप महत्वाची आहे. गुरु असंही तुमचं परीक्षा करून त्यांनी काय करत असतो, घेत असतो. तुकाराम महाराज काहीतरी आहे बाबा, नक्की माहित नाही. एक दृष्टांत आहे. एका गुरुकडनं दीक्षा घेतला होता म्हणे, परत दुसऱ्या गुरुकडे गेला म्हणे दीक्षा घ्यायला. महाराज ते पहिलं दीक्षा घेतलं, त्यांचं काय मंत्र मला उपयोगाचं नाही आहे, ते नवीन तुमचं खूप नाव ऐकलं मी, तुम्ही खूप चमत्कार केलाय, तुमचं मंत्र द्या. ते महाराज म्हणाले, अगोदर ज्याच्याकडनं घेतलं ना त्याला परत करून ये, मग तुला देईन म्हटले. ते गेल्यानंतर सांगितले, तुमचं मंत्र तुम्ही घ्या. बरं ठीक आहे बाबा. ते पाणी दिले, पाणी घ्या आणि दगडावर थोक म्हणे. दगडावर थुकल्यावर ते मंत्र म्हटलं म्हणे दगडावर. ते परत गेला त्या गुरुकडे, देऊन आला का? हो देऊन आला. कसं देऊन आला म्हटलं, ते गुरुने सांगितलं, पाणी घेतलं, दगडावर थुकलं. तो म्हटलं, तुला दीक्षा देत नाही, जा म्हणे. का? ते दगडासारखे दगडावर मंत्र म्हटलं रे, तुझ्या मनात उमटत नाही म्हणत, माझ्या मंत्राने काय म्हणाले, जा म्हणे. श्रद्धा, पात्रता हे सगळं महत्वाचं असतं. म्हणून या मार्गामध्ये श्रद्धा, भगवद्गीतेत आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान व्हायचं असेल तर अटूट श्रद्धा पाहिजे. अटूट म्हणजे काय? जसं भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं की तू विचार केला का? देव पाहतो, माझा देव आहे, नारायण सगळीकडे आहे. तसं जसं होलिका, काय ते होलिका, अग्नी, स्वतः अग्नी मांडीवर बसून हे कर, स्वतः अग्नीच जाळली, त्याला काय नाही झालं, त्याचं श्रद्धा होता ना. तशी श्रद्धा आपली आहे का? आपले गुरु काहीतरी ऑर्डर दिले समजा, मग खरं कळतं आपलं काय श्रद्धा आहे. उद्या घरी इथंच बसायचं, आज घरी जायचं नाही म्हणले, मग कळतं श्रद्धा काय. हो की नाही? उद्या मला 2 करोड रुपये आणून दे म्हणले, मग कळतं श्रद्धा काय. ते परीक्षा असते, परीक्षेसाठी करतात, त्यांना आवश्यक काही नसतो. आपलं अंतःकरण तयार करण्यासाठी ती परीक्षा असते.
तर इथे सत्य वेद गुरु वाक्य हे श्रद्धा असं विश्वास समाधानता को कहत मन विक्षेप कोणा श्रद्धावर 14 नंबर टिप्पणी दिली. काय म्हणतं पहा खाली, सर्व साधनों की संपत्ति रूप दधी मतन की सामग्री विषय श्रद्धा रूप मथन पात्र है, ताके भंग हुए सर्व साधनों की व्यर्थता हुए है. जसं आपण लोणी काढत असतो की नाही, पूर्वी काढायचे ना लोणी, त्याला काय काय पाहिजे, काय पाहिजे, माठ लागतं, रवी लागतं, दोरी लागतं, अजून दही लागतं, अजून व्यक्ती पाहिजे ना करणारा, हो की नाही. तर याच्यात महत्वपूर्ण काय आहे, पात्र आहे. तेच नसेल तर तुम्ही काय करणार, सगळं आहे पात्रच नाहीये, कसं करणार. तसं इथे मथन पात्र म्हणजे श्रद्धा. तसं या समाधी षट संपत्तीमध्ये सर्वात महत्वाचं श्रद्धा. श्रद्धा गेलं तुमचा अध्यात्म संपला. म्हणून जगाचं इकडं होऊ दे, पण आपण ठेवलेल्या गुरु देवतावर श्रद्धा कधीही डगमगू नये. मन खूप खराब आहे. मन काय करतो, आज हा गुरु छान दिसला म्हणून हा वाटला, उद्या तो वाटला, परत ते कोणीतरी नवीन सांगितलं, अरे तिथं फार छान मंदिर आहे, तिथं फार छान गुरु आहे, तिकडे गेला म्हणून असं झालं. मग धोबी का कुत्ताना घर का घाट का म्हणून बसतो आपण. त्यासाठी श्रद्धा खूप महत्वाचं आहे. पूर्वी खूप छान होतं. पूर्वी हे मीडिया नव्हतं ना. आमच्या गावचे स्वामीजी म्हणजे आम्हाला सर्वस्व. तो किती ड तरी असू दे, हुशार तर असू दे, काही असू दे. दुसरे कुठल्याही गावचा स्वामी आला तर हे आमचा स्वामी नाही, आमचा स्वामी आहे म्हणायचं. आता तसं नाही, युट्यूब आलंय, पाहतात हे खूप छान सांगतात बरं का, ते खूप छान सांगतात, आमच्या महाराजाला काहीच येत नाही. असं करून अश्रद्धा करून घेतो आपण. श्रद्धा जर असेल ना, काही होऊ शकते. तर इथे काय सांगतायत की मथन पात्राचं उदाहरण, किंवा सर्व साधनों की संपत्ति रूप वृक्षण का श्रद्धा रूप फल है, ताके नाश भये सर्व साधनों की व्यर्थता हुए. म्हणजे काय, जसं झाडाला फळ आहे, फळ येतो की नाही, फळ असेल तरच झाड आहे, नाही तर त्याला झाडाचा काय उपयोग आहे. फळ म्हणजे श्रद्धा. झाडाला फळ जे आहे, फळ म्हणजे श्रद्धा, असं उदाहरण दिले. श्रद्धा के होते अन्य साधनों की सफलता हुए है, याते ज्ञान के सर्व साधनों विषय श्रद्धा जो है सो मुख्य साधन है, ताका कुसंग आदिक नाश के निमित्त ते रक्षण करना योग्य है. स्टेटमेंट आलं पाहिजे काय, कुसंग आदिक नाश के निमित्त ते रक्षण करना योग्य है. म्हणजे काय, तिथे उदाहरण दिले स्वामीजींनी. उदाहरण काय दिलं माहिती आहे का तुम्हाला, हे माहिती आहे, हिरा 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 हिऱ्याला हातोडीने मारलं तरी तुटत नाही. हातोडीने मारलं तरी तुटत नाही. तसं साधूला कितीही कष्ट आलं तरी तो कधीही तुटत नाही. परंतु हिऱ्याला जर ढेकणाचा रक्त लागला तर 2 तुकडे होतो म्हणे. इथं स्टेटमेंट आहे काय ते, ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगी तो साधू नडला. साधू कधी बिघडतो, कुसंगमुळे. कुसंग म्हणजे काय, शब्द मी प्रयोग करतो ते अक्षरशः शब्द घेऊ नका. साधू कुठे राहायचे अगोदर, एकांतात, जंगलात, गावच्या बाहेर, गुरुच्या सानिध्यात राहायचे की नाही. गुरुच्या सानिध्यात असे ब्रह्मचिंतनात या शास्त्र चिंतनात असेल ना, कुठलाही साधू बिघडत नाही. कधी बिघडतो, संघात, कोणाच्या, ग्रहस्थांच्या संघात. मग काय करतो, स्वामीजी हे गाडी घेऊ की, ते हे करू की, कपडे घेऊ की, मग हे खा ते खा, यमको कर तमको कर. याच्या व्यतिरिक्त जर तो दुसऱ्यामध्ये घुसला म्हणजे काय, साधन नाश झाला. म्हणून प्रत्येक आजकालचे का बिघडत आहेत सगळे, साधनच नाहीये. न जप करतो, न तप करतो, न शास्त्र चिंतन करतो, न श्रवण करतो, मनन नाही, निधिध्यासन नाही. मग काय होतं, बरोबर एक दिवस गंगेत जातो. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, आपले सण
ज्ञान इज नोन बाय हिज कंपनी. माणूस कसा ओळखला जातो, त्याचे मित्र कसे आहेत त्याच्यावर ओळखला जातो. म्हणून नेहमी संग करत असताना खूप विचार करून करायचा. संग का रंग चढता ही है. तुम्ही दारुड्यासोबत जास्त फिरू लागला, एक दिवस तुम्हाला तो दारू पाजवणारच. शिवी देणाऱ्यासोबत तुम्ही फिरू लागला, एक दिवस तुम्ही शिवी देणारच. हॉटेल फिरणाऱ्या व्यक्तीसोबत फिरू लागला तर तुम्हाला पण हॉटेलचे जेवणाची सवय लागणारच. ओके. जसं अत्तर विकणारा जो आहे, अत्तर विकणाऱ्याचं संग केलं तर आपल्यालाही सुगंध अत्तर मिळणारच. म्हणून संग करत असताना विचार करून संग करायचं. का संतांचं संग करायचं म्हणतात? संत लोक सज्जन असतात, त्यांचा व्यवहार चांगला असतो, चांगलं जेवतात, चांगलं बोलतात, चांगला व्यवहार करतात, त्यामुळे आपण चांगलं घडतो. म्हणून इथं काय म्हणत आहे की श्रद्धाला कशापासून रक्षण करायला पाहिजे? कुसंग पासून रक्षण करायला पाहिजे. मला माहीत झालंय म्हणून अश्रद्धा, कोणाला आपला स्वभाव असतो, चांगलं घरी जाऊन पटकन सांगतो, आपला स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव आहे कुठल्याही चांगल्या गोष्टीचा प्रचार करणे, स्वभाव आहे. परंतु जर समोरचा माणूस अश्रद्धावान असला तर त्याला सांगायला जाऊ नये. शास्त्रात उदाहरण दिलेलं आहे. चिमणी पक्षी आहेत की नाही, घरटं बांधतात म्हणे, खूप छान घरटं बांधतात. ते पाहिलं असेल तुम्ही. असं घरटं बांधतात विहिरीच्या किनारी असलेल्या झाडाच्या फांदीच्या टोकाला ते झाड घरटं बांधतात. का? तिथं ना मोठं प्राणी येत नाही, ना साप जाऊ शकत नाही, गेलं वजनाने खाली पडतो, असं पाहून ते बांधलेले असतात. ऊन पाऊस वारा काही फरक पडत नाही, एवढे छान ते बांधलेले असतात. आमचे घर सगळे आर्किटेक्ट हे घे ते घेऊन सगळं सुद्धा परत गळतच असतो. मग एकदा ते चिमणी काय म्हटली म्हणे माकडाला, अरे माकडा, तू एवढा मोठा तुझं शरीर, तू पण एक चांगलं घर बांधून राहत जाणार. आणि बघ एवढं छोटं असताना सुद्धा किती छान घरटं बांधतो राहतो, तू पण जरा घर बांधून राहा म्हटलं म्हणे. तो माकडच आहे. तो म्हणला मला घर बांध म्हणतो, थांब तुझंच घर पाडतो, घर पाडलं म्हण. तसं अश्रद्धावान व्यक्तीला जर तुम्ही सांगायला गेला, तुमची श्रद्धा सुद्धा बिघडतात. काय रे, त्या महाराजाला काही धंदा नाही, तो एक बसलेला आहे. तुम्हाला धंदा नाही का पैसे कमवायचं सोडून, घर पाय सोडून जाऊन बसता तिथं? काय सांगतो सांगायला? चार गोष्टी सांगतो आणि पैसा तुम्हाला मागतो, जेवण मागतो आणि त्याचा बिझनेस चालतो आणि तुम्ही आरामात फसता, असं बोलतात ते. असं बोलले, हो खरंच वाटतं, मग खरं वाटलं, श्रद्धा गेली सांगतो. त्यामुळे श्रद्धाला कुसंगापासून लपवलं पाहिजे, रक्षण करलं पाहिजे. साधन संपत्ति रूप दधी मथन की सामग्री का रूपक हमने श्री बोध रत्नाकर के प्रथम रत्न विषय लिखा है, और इसी ही साधन सामग्री रूप वृक्ष का रूपक हमने श्री बाल बोधिनी टीका सहित बाल बोध के प्रथम उपदेश विषय विस्तार से लिखा है. साधन संपत्ती बद्दल जर एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे असेल तर हे दोन ग्रंथ सांगितले त्यांनी. कुठलं? बोध रत्नाकर आणि बालबोध असे दोन पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये विशेष रूपाने आम्ही दिलेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता असं सांगितलं. कळलं का? श्रद्धा कळाला? समाधान ताको कहत मन विक्षेप को नाश. मन चंचल न होणे याला समाधान म्हणतात. समाधान म्हणजे काय? थोडं काहीतरी कोणी बोललं की रागच येतो पटकन, तू मला कसं काय बोलला. थोडं मीठ कमी झालं, साखर कमी झालं, आंबट कमी झालं की बायकोवर ओरडायचंच. ते नव्हे, जसं देवाने दिलेलं आहे तसं त्या परिस्थितीत समाधानाने राहणे. काय हो, आपण नेहमी म्हणत असत ना, काय जैसे ठेवले अनंते तैसेचे राहावे, असं काय ते असावे चित्ती समाधान आहे. त्याचं व्याख्याच आहे पाहत आहे. म्हणजे देवाने जसं ठेवलेलं आहे तसं राहणे आरामात, त्यालाच काय म्हणतात? समाधान, चित्ती समाधान. समाधान असेल तरच हे सगळं टिकतं बरं का. समाधान नाहीये मग हे टिकणार नाही. त्यासाठी माणूस शांत होऊन काय होणार? एवढं चिंता करतो आपण. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. जे होणार ते होणारच आहे. थांबू शकणार आहे का तुम्ही?
आहे सामर्थ्य? नाही, शक्य नाही. जे होणार आहे ते होणार म्हटल्यावर चिंता करायचं काय अर्थ आहे? समाधान करायचं. आपलं कर्तव्य जे आहे ते करायचं, प्रयत्न जे आहे ते करायचं, शांत राहायचं. घरात मृत्यू झाला तरी मस्त राहत होते संत लोक. संत शरण जे होऊन गेले मस्त राहायचे, बरं झालं उपाधी गेली म्हणायचं. आता जास्त अभ्यास करता येईल, जास्त चिंतन करता येईल. तर त्यामुळे समाधान राहायला पाहिजे. मन चंचल न होणे याला समाधान म्हणतात. ठीक आहे. मन कधी चंचल होतो? सांसारिक इच्छा असतील तरच की. आता चहा प्यायची इच्छा झाली, कुठं आहे, कुठलं दुकान ओपन असेल, कसं जायचं, कोण सोबत आहे, चालू होतं की नाही? फाट्या फुटायला चालू करतं ते, उडायला चालू करतं ते. म्हणून इच्छा नाशवंत आहे, ते फालतू आहे. उगीच मला आज एवढ्या वयापर्यंत मला हे फजिती करतच आणलेलं आहे इथेपर्यंत. मग नको बाबा, इतकं वर्ष फजिती झालं, अजून फजिती करूनच घ्यायचंय का? नको. वैराग्य, विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान. कळलं हे? पुढे जायचं. 15 कुठं आहे? अथ उपराम लक्षण साधन सहित कर्म सब त्यागे लखी विष सम विषयनत भागे दृग नारी लखी वैजीय ग्लाना यह लक्षण उपराम बखाना. उपराम कशाला म्हणतात पहा. उपराम 15 दिले पहा. 15 त्याग किए पीछे प्राप्त भय विषय की इच्छा का अभाव उपराम कहिए है याही को उपरति भी कहे है यह ही फिर भोगने में अधीनता रूप वैराग्य का फल है. उपरती आम्हाला झालेला आहे. उपरती म्हणजे काय? पहिली गोष्ट, जे आपण सोडलेलं आहे त्याची पुन्हा अपेक्षा न करणे. काही लोक साखर सोडतात, काही लोक साखर सोडतात, काय काय सोडतात, मनात असतो खाल्लो नाही, खाल्लो असतो तर बरं झालं असतं. विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य योगिनः रसवर्ज्यं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. भगवद्गीतेत श्लोक दिलेला आहे. अजून पुढे एक येणार, कर लेडी न्याय. कर लेडी न्याय म्हणजे काय? तो एकटा बसला होता म्हणे जेवायला, लाडू वाढत होते म्हणे. लाडू वाढत असताना तो काय केला, एक लाडू पाठीमागे लपवला. मला लाडूच वाढला नाही म्हणा. तो वाढणारा हुशार होता. मी वाढलो, मला माहिती आहे, वाढतच गेलो मी प्रत्येकाला. तो खाल्ला म्हणला, नाही मला वाढलंच नाही म्हणा, ते देत नाही म्हणा, मी वाढलो मला माहित आहे. मग शेवटी पाठीमाग ठेवलेलं घ्यावं म्हणून पाहिलं तर कुत्र कधी घेऊन गेलं ते घ्यायला. मग हाताला जे लागलं होतं ना तेच चाटत होता म्हणे. कर लेडी न्याय म्हणजे काय? जे होतं ते पण असं असावं आपण, न समोरच खात नाही, हो की नाही? आता कुठेतरी पंगतलं कुठेतरी गेलेलं असता, पहिलं खाल्लेलंच असतो आपण, ते त्याच्याकडे लक्षच नसतो, अजून दुसरे मिळेल का, पुढे मिळेल का, हो की नाही? त्यामुळे एकदा सोडल्यानंतर पुन्हा त्याची अपेक्षा न करणे याला उपरती म्हणतात. कधी करतो? पक्क त्याच्यात दोष आहे, याच्यात सुख नाही हे जाणून सोडला असेल तर परत अपेक्षा करत नाही. कोणाच तरी पाहून जर केला असेल तर मग अपेक्षा मनात राहतो, अरे कसं असं. तर इथे सांगत आहे त्याग केलेल्याचं पुन्हा इथे कानडीमध्ये लिहिलेले आहे, विषय सन्निधी पेक्षा मसण सन्निधी श्रेष्ठ. विषयाच्या संपर्कात जाण्यापेक्षा मसणात राहिलेलं बरं म्हणे. का? मसणात वैराग येतो, विषयात वैराग येत नाही, अजून बारकटत जातो, अजून मरण. विषयात राहिला तर मसणात जावं लागतं, मसणात राहिला तर ब्रह्म होतं. वैराग येऊन तर इथे हे सांगितले पुढे, व्यवहारामध्ये व्यवहाराची विस्मृती होणे म्हणजेच उपरतीचा अंतिम फल म्हणे. इथे लिहून दिलेलं आहे स्वामीजी. म्हणजे माझी उपरती फलीभूत झालेला आहे. कधी कळेल? व्यवहारामध्ये रस नसणे. सांसारिक व्यवहारामध्ये रस नसेल तर समजायचं की याचं उपरती पूर्ण झालेली आहे.
साधन सहित कर्म सब त्यागे लखी विष सम विषय न ते भागे. इथं दिले ना, इथं 16 नंबर आले पा. साधन स्त्री धन जाति अभिमान आदिक काम की सामग्री सहित. म्हणजे काय, कर्म त्यागा म्हणतात ना, सब त्यागा. प्रति म्हणजे सोडणे. काय काय सोडायचं? स्त्री धन जाति अभिमान आदिक काम की सामग्री सहित कर्म का त्याग. त्याग म्हणजे काय हो? बाह्य वस्तू त्याग नव्हे, अंतरात घरात राहूनच घरात असून नसल्यासारखं राहणे. कटकरात इथेच बाजूचा बटन असतो. तर काय हो, स्त्री धन जाति अभिमान आदिक काम की सामग्री सहित कर्म सबका त्यागे. असं विक्षेप झालं. विक्षेप काय झालं? 16. मग काय सांगतात ते, की स्त्री धन आणि जातीचा अभिमान सोडणं, आसक्ती सोडणं, त्याला काय म्हणतात? घर त्याग करणं. नाहीतर काय, घर, आता आम्ही घर सोडून आलो, माझी गाडी काय करत असेल, वडील काय करत असेल, भाऊ काय करत असेल, प्रॉपर्टी मला मिळेल की नाही, याला त्याग म्हणतात का? हे त्याग नव्हे. त्याग मनातून त्याग, बाह्य त्याग नव्हे, आंतरिक त्याग. तर दृग नारी लखी वैजी ग्लाना यह लक्षण उपराम बखाना. दृग नारी लखी वैजी ग्लाना यह लक्षण म्हणजे काय? दृग नारी म्हणजे काय? ते त्याच्यावर टिप्पणी दिल्या पाहिजे 17. यद्यपि यहाँ विषय न ते भागे इस कथन करी स्त्री आदि सर्व विषय में ग्लानि दिखाई, फिर भी नारी रूप विषय में ग्लानि कथन ते पुनरुक्ति रूप दोष होवे है. तथापि अनंत जन्म विषय किए नारी संग के संस्कार की तीव्रता ते और नारी विषय शब्द स्पर्श. खूप दिलेले. काय म्हणतात पहा, नारी इथे शब्द प्रयोग केला ना, त्याग करा म्हटले. त्याग म्हणजे सगळं त्याग करा म्हटले, पण इथं नारी शब्द पुन्हा कशाला घेतला तुम्ही? त्या साधनमध्ये सगळं चालू होतं, स्त्री पुत्र धन सगळं आलं होतं. तुम्ही इथे नारी शब्द परत पुन्हा का घेतला, रिपीट का केला? त्याच्यावर ते टिप्पणी काय सांगतं, की इथे नारीबद्दल ग्लानी दाखवलेली आहे, ते पुनरुक्ती झालेली नाही. परंतु काय सांगतात ते, अनंत जन्म विषय किए नारी संग के संस्कार की तीव्रता ते. इथं नारी म्हणजे पुरुषाला नारी आहे, नारीला पुरुष आहे, बरं का? असं नाही घ्यायचं नुसतं नारी म्हटलेलं आहे म्हणून स्त्रीला. का? पूर्वी शास्त्र जे सांगायचे पुरुष मंडळी समोर असायचे, म्हणून तिथे नारी शब्द प्रयोग केला. त्यामुळे इथे नारी पुरुषाला स्त्री, स्त्रीला पुरुष. तर इथे काय सांगतात पहा, अनंत जन्मामध्ये स्त्री पुरुष संघाच्या संस्कार तीव्रता असल्यामुळे नारी विषय शब्द स्पर्श रूप मुख चुंबन आदिक रस अत्तर फूल आदिक गंध और मैथुन इन षट विषयन के बहुत करी लाभते नारी रूप विषय अन्य सर्व विषयन ते प्रबल आहे. इथं नारी शब्द का घेतलंय, तर अन्य विषयापेक्षा हा विषय प्रबल असल्यामुळे याते ताके विषय अतिशय ग्लानि करनी चाहिए. इस अभिप्राय से ताका फेर कथन किया है. ताते यहाँ पुनरुक्ति जो है सो दूषण रूप नहीं किंतु भूषण रूप है. म्हणजे जसं सर्वात मोठा अडचण जर दूर केला तर छोट्या अडचणी काही वाटत नाही ना. म्हणजे इथे हा सर्वात मोठा अडचण आहे म्हणून येथे त्यांनी विशेष रूपाने सांगितलेलं आहे. इथे परत ते विशेष दिलेलं आहे, अष्टांग मैथुन ते जुरहीपणा. भूषण म्हणजे आम्ही जे दिलेला आहे तो शब्द, तो डबल वेळा जे घेतलेला आहे ना, ते दोष नाही आहे, तो योग्य आहे. नाही समजलं? त्यांनी अगोदरच सांगितले होते की सगळ्या वस्तूचं विषयांचं त्याग करायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्त्री धन पुत्र सगळे आले होते. परत तिथे स्त्री म्हणून नारी म्हणून विशेष शब्द प्रयोग केला. तुम्ही डबलदा का केला असं जर कोणी प्रश्न केला तर ते सांगत आहेत, नारीमध्ये हे जे काही षट 6 मैथुन म्हणजे 6 प्रकारच्या
संयोगामुळे होणारा जो आनंद आहे, सुख आहे, तो अन्य विषयापेक्षा प्रबल आहे. त्यामुळे हे त्यागायला पाहिजे. विशेष करून हे सांगण्यासाठी आम्ही दोनदा नाव घेतलेलं आहे. हे दोनदा नाव घेतल्याने इथे दोष नाही, उलट भूषण आहे. कळलं का? इथे स्वामीजींनी लिहून दिलेलं आहे, जगसिद्धेश्वर स्वामीजींनी, म्हणजे त्यांच्या ग्रंथात होता, नाग से नागिन बुरी, नाग से नागिन बुरी, हात लगे कट खाय. म्हणजे नाग जरा अजून पाहतो, म्हणजे स्वतःला जर धोका असेल तर चालतो. नागिन तसं नव्हे, जवळ गेल्या गेल्या चावूनच टाकते. म्हणे नाग से नागिन बुरी, हात लगे कट खाय, नागिन से नारी बुरी, देखत लहरी आ जाए. म्हणजे विषय जो आहे असा स्त्री पुरुषचा आहे, हा जो विषय आहे हा खूप त्रासदायक आहे. म्हणजे काय, अनकंट्रोलेबल आहे. त्यामुळे याला जिंकणे खूप कठीण आहे. म्हणून हे जिंकलं पाहिजे. हे जिंकलं तर जग जिंकल्यासारखं आहे. म्हणून उपरतीमध्ये याला विशेष नारी असा शब्द प्रयोग करून हे ग्लानी म्हणजे अस्वच्छ आहे असं हेतू करून याला त्याग करायला पाहिजे असं इथे लिहिण्यात आलेलं आहे. आता तितिक्षा लक्षण जे आहे ते उद्या पाहू. कोणाला शंका असेल तर आता विचारू शकता. आतापर्यंत काय डाऊट आहे? विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, इथपर्यंत आलोय आपण. समाधान झालंय, उपरती, तितिक्षा एकच राहिलं वाटतं. उपराम काय? उपरती म्हणजेच उपराम, पर्याय शब्द आहेत ते दोन्ही. उपराम तरी म्हणा किंवा उपरती तरी. झालं? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.